अंतराळात वेळ कसा मोजतात, स्पेस स्टेशनमध्ये कोणता टाइम झोन चालतो आणि पृथ्वीवरचं घड्याळ तिथं चालतं का? चला तर मग आज तुम्हाला स्पेस अर्थात अवकाशातल्या घड्याळाची गोष्ट सांगतो. या रहस्यमय वेळेच्या गणिताची भन्नाट सफर घडवून आणतो. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. तर मित्रांनो, पृथ्वीवर आपण सूर्योदय सूर्यास्त पाहतो, दिवस रात्र अनुभवतो, पण स्पेस स्टेशनवर हे सगळं अगदी वेगळं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच ISS पृथ्वीभोवती अवघ्या 90 मिनिटात एक फेरी मारतं. म्हणजे काय तर 24 तासांत 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त, 24 तासांत 32 वेळा उजेड अंधार. ही पहिली चक्रावणारी गोष्ट आहे. स्पेसमध्ये दिवस रात्र म्हणजे फक्त 90 मिनिटांची. आता प्रश्न पडतो, मग तिथले अंतराळवीर वेळ कसा मोजतात? त्यांचं घड्याळ कोणत्या वेळेनुसार चालतं? भारतात जर दुपारचे 12 वाजले असतील तर ISS वर त्या क्षणी सकाळचे 6 वाजलेले असतात. कारण स्पेस स्टेशनवर UTC कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम हा जागतिक मानक वेळ वापरला जातो. हा टाइम झोन निवडण्यामागचं कारण म्हणजे ISS वर अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह विविध देशांचे अंतराळवीर एकत्र काम करतात. प्रत्येकाची वेळ वेगळी असली तरी सगळ्यांना एकाच वेळेवर सिंक्रोनाइज ठेवण्यासाठी UTC वापरला जातो. त्यामुळे मिशन कंट्रोल, सायंटिस्ट आणि अंतराळवीर सगळे एकाच वेळेवर काम करतात. पण एवढ्यावरच थांबू नका. स्पेस स्टेशनवर वेळ मोजण्यासाठी फक्त घड्याळ नाही तर खास डिजिटल घड्याळ, कम्प्युटर डिस्प्ले आणि अगदी ऑटोमॅटिक वॉचेस वापरल्या जातात. ॲटॉमिक वॉचेस म्हणजेच पृथ्वीवरच्या सगळ्यात अचूक घड्याळांपैकी जास्त अचूक. कारण अंतराळात सायंटिफिक रिसर्चसाठी सेकंदाच्या दशांशाचा फरकही महत्त्वाचा असतो. रोजच्या कामांसाठी डिजिटल घड्याळं मिशन कंट्रोलच्या सिग्नल्सनं सिंक्रोनाइज केलेली आहेत. हे सगळं वापरलं जातं. आता थोडं सायन्समध्ये जाऊयात. स्पेस स्टेशन इतक्या वेगानं फिरतं की टाइम डिलेशन नावाचं भन्नाट फिनॉमेनॉन घडतं. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थेअरीप्रमाणे जेवढा वेग जास्त तेवढा वेळ हळूहळू जातो. म्हणजेच ISS वरचे अंतराळवीर पृथ्वीवरच्या लोकांपेक्षा क्षुल्लक प्रमाणात तरुण राहतात. वर्षभर स्पेसमध्ये राहिलं तर पृथ्वीवरच्या माणसांपेक्षा त्यांचं घड्याळ 0.01 ते 0.02 सेकंद मागे राहतं. हे प्रमाण लहान असलं तरी विज्ञानाच्या भाषेत ही मोठी गोष्ट आहे. मग अंतराळवीरांना दिवस रात्र कशी कळते? तर त्यांच्या शेड्यूलमध्ये प्रत्येक मिनिटाचं नियोजन असतं. कामाची यादी, ब्रेक, व्यायाम, झोप सगळं ठराविक UTC वेळेनुसार. त्यांच्या मॉनिटरवर एक लाल पट्टी सतत पुढे सरकत असते. ती पट्टी दाखवते वेळ कसा पुढे सरकत आहे. त्यामुळे कोणतीही गडबड नाही, सगळं शिस्तबद्ध पार पडतं. पण या सगळ्यात एक गमतीशीर गोष्ट, त्यांना कधी कधी वेळेचं भानच राहत नाही. संशोधन सांगतं अंतराळात असताना अंतराळवीरांना दिवस किती लांबला किंवा लहान झाला याचा अंदाज येत नाही. कारण बाहेर सतत बदलणारा प्रकाश, गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि पृथ्वीवरच्या नैसर्गिक संकेतांचा अभाव हे सगळं त्यांच्या मेंदूला गोंधळात टाकतं. म्हणून स्पेस स्टेशनवर वेळ म्हणजे केवळ घड्याळात दिसणारे अंक नाहीत, तर शिस्त, विज्ञान आणि जागतिक समन्वय यांचा भन्नाट संगम आहे. भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी सध्या ISS वर आहेत आणि त्यांच्यासाठी हा वेळ म्हणजे विज्ञान, देश आणि मानवतेच्या प्रगतीचा नवा अध्याय. तर मंडळी, पुढच्या वेळी घड्याळ पाहताना एकदा विचार करा, आपण जिथे आहोत तिथला वेळ आणि अंतराळातला वेळ दोन्ही वेगळे कसे असतात. आणि हो, स्पेस स्टेशनवर दिवस रात्र 90 मिनिटांची असतात हे मित्रांना सांगायला विसरू नका. आम्ही अशीच भन्नाट माहिती तुमच्यासाठी आणत राहू. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.